Hello friends, for standard 7th, in previous period we learnt topic number 4, nutrition in living organism. We learnt what is meant by nutrition, types of nutrition, photosynthesis process, how it is occurs in plants, transport system in plants, xylem and phloem. Now we are going to learn about next subtopic, biological fixation of nitrogen. Biological fixation of nitrogen. नायट्रोजनचे स्थिरीकरण. Plants produce carbohydrates by the process of photosynthesis. Plants produce carbohydrates by the process of photosynthesis. Carbohydrates made from carbon, hydrogen and oxygen. Carbohydrates made from carbon, hydrogen and oxygen. And proteins made from carbon, hydrogen, oxygen and nitrogen. Nitrogen is added material. आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जातो हाऊ carbohydrates made from or proteins made from. Then how do plants obtain nitrogen necessary from the synthesis of protein. मग प्रोटीनची प्रथिने तयार करण्याची ही जी गरज आहे ते वनस्पती कशा भागवतात. सी हिअर बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. एअर कंटेन्स गॅसियस नायट्रोजन. एअर कंटेन्स गॅसियस नायट्रोजन. हवेमध्ये नायट्रोजन हा वायुरूपात असतो. हाऊएव्हर प्लांट्स कॅनॉट युटिलाइज गॅसियस नायट्रोजन. वनस्पती हा वायुरूपातला नायट्रोजन शोषून घेऊ शकत नाही. इट नीड्स टू बी फिक्स्ड दॅट इज कन्व्हर्ट इन टू कंपाऊंड्स. त्यासाठी त्याचे स्थिरीकरण होणे म्हणजे संयुगाच्या रूपात रूपांतरण होणे गरजेचे असते. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ऑकर्स बाय दी biological and atmospheric method. There are two types of methods for the fixation of methods, biological and atmospheric method. जैविक आणि वातावरणीय अशा दोन पद्धतीनं नायट्रोजनचं स्थिरीकरण होतं. सी हिअर बायोलॉजिकल फिक्सेशन. जैविक पद्धतीनं नायट्रोजनचं स्थिरीकरण. टू डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स कॅन ब्रिंग अबाउट बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेस. या पद्धतीत दोन प्रकारे सूक्ष्मजीव नायट्रोजनचे स्थिरीकरण घडून आणतात. रूट नोड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स कंटेन दी रायबोझोम्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स. रायबोझोम हे सूक्ष्मजीव द्विदल शिंबावर्गीय म्हणजे त्यांच्या मुळांवरती गाठी असतात, त्याला शिंबावर्गीय वनस्पती असं म्हणायचं. वनस्पतीच्या मुळावर असलेल्या गाठीमध्ये असतात. कोण असतात? रायबोझोम हे सूक्ष्मजीव. रायबोझोम हे सूक्ष्मजीव द्विदल शिंबावर्गीय वनस्पतीच्या मुळावर असलेल्या गाठीमध्ये असतात. बघा इथं आहे, इथं ह्या मुळावरती गाठी दिसतात आपल्याला. हॅव यू सीन दिस? रूट लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे शिंबावर्गीय वनस्पतीचं मुळ आहे हे. These microorganisms absorb atmospheric nitrogen and convert it into its nitrate compound. आणि हा हवेतील नायट्रोजन शोषून घेतात आणि त्याचं नायट्रोजनच्या संयुगामध्ये रूपांतर करतात. मायक्रोऑर्गॅनिझम्स लाईक ॲझिटोबॅक्टर आर प्रेझेंट इन द सॉईल. ॲझिटोबॅक्टर्स मातीमधले जे सूक्ष्मजीव असतात ॲझिटोबॅक्टरसारखे ते मातीमध्ये असतात. दे ऑल्सो कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू नायट्रेट्स. नायट्रोजनचे त्याच्या संयुगामध्ये रूपांतर करतात. कोण? टू टाईप्स आहेत. मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणकोणते आहेत? दोन, रायबोझोम्स अँड ॲझिटोबॅक्टर्स आर टू मायक्रो ऑर्गॅनिझम्स दॅट कन्वर्ट नायट्रोजन
into the nitrate compounds. And then atmospheric fixation of the nitrogen. Atmospheric fixation of the nitrogen. वातावरणामध्ये कसं स्थिरीकरण होतं? लाइटनिंग थंडरबोल्ट्स म्हणजे पावसाळ्यामध्ये आकाशात जेव्हा विजा चमकतात. ऑकर्स इन द रेनी सीझन्स. दिस कॉजेस ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन अँड ऑक्सिजन टू रिॲक्ट विथ इच अदर. बघा इथं नायट्रोजन आणि ऑक्सिजन एकमेकाबरोबर संयोग पावलेले आहेत आणि टू रिॲक्ट इच अदर टू फॉर्म नायट्रिक ऑक्साइड, टू फॉर्म नायट्रिक ऑक्साइड NO, which is again iodinized to form नायट्रोजन डायऑक्साईड. म्हणजे त्याचे पुन्हा ऑक्सिडीकरण होते आणि परत त्याचे नायट्रोजन डायऑक्साईडमध्ये रूपांतर होते की ज्याला आपण NO2 असे म्हणतो. काय म्हणतो? नायट्रोजन डायऑक्साईड. बघा लक्षात घ्या, पावसाळ्यामध्ये जेव्हा आकाशात विजा चमकतात तेव्हा हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होतो आणि हा संयोग झाल्यानंतर नायट्रिक ऑक्साईड तयार होते. त्याला काय म्हणायचं? नायट्रिक ऑक्साईड NO, which is again iodinized to form नायट्रोजन डायऑक्साईड. म्हणजे त्याचे पुन्हा ऑक्सिडीकरण होते आणि त्याचे नायट्रोजन डायऑक्साईडमध्ये रूपांतर होते ज्याला आपण NO2 असे म्हणतो. देन नायट्रोजन डायऑक्साईड डिझॉल्व इन रेन वॉटर. Look here, nitrogen dioxide dissolve in rainwater and it converts into nitric acid. Nitric acid means HNO3. म्हणजे हे पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड विरघळते आणि त्याचे नायट्रिक आम्लामध्ये रूपांतर होते. विच गेट्स ॲडेड टू दी सॉईल अलॉंग विथ द रेन वॉटर. आणि पावसाच्या पाण्याबरोबर हे काय होतं? जमिनीमध्ये विरघळलं जातं. प्लांट्स यूज दिस नायट्रोजन फॉर देअर ग्रोथ. आणि ह्या नायट्रोजन मातीमध्ये विरघळलेल्या नायट्रोजनचा वनस्पती त्यांच्या वाढीसाठी वापर करून घेतात. वी लर्न 2 टाईप्स ऑफ दी नायट्रोजन फिक्सेशन, बायोलॉजिकल आणि अँड ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन फिक्सेशन. बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन अँड ॲटमॉस्फिअरिक फिक्सेशन ऑफ दी नायट्रोजन. नेक्स्ट टाईप symbiotic nutrition. Symbiotic means सहजीवी पोषण. सहजीवी पोषण. In some cases 2 or more than different types of plants live together to fulfill their needs of nutrition, protection, support, etc. with each other help. This type of nutrition is called symbiotic nutrition. When 2 or more than different types of plants live together to fulfill their needs of nutrition, protection and supports and help with each other, this type of nutrition is called symbiotic nutrition. Definition लाइती. What is meant by symbiotic nutrition? When two or different type of plants live together to fulfill their need of nutrition, protection and support and help with each other, this type of nutrition is called symbiotic nutrition. जेव्हा 2 किंवा अधिक सजीव एकमेकाच्या निकटच्या संबंधातून पोषण, संरक्षण आणि आधार इत्यादी बाबतीत एकत्र येतात आणि एकमेकांना मदत करतात, अशा प्रकारच्या पोषणाला सहजीवी पोषण असे म्हणतात. Some fungi grow around the roots of some other plants. These plants supply nutrients to the fungi and in turn fungi supply minerals and water to the plant. काही झाडांच्या मुळाजवळ बुरशी वाढते आणि ही बुरशी काय करते? झाडाला पोषक तत्व पुरवते आणि त्या बदल्यात मग बुरशी झाडांना क्षार आणि पाणी पुरवते. काही झाडांच्या मुळाजवळ बुरशी वाढते, मग
हे झाड बुरशीला पोषक तत्व देतं. कोण देतं पोषक तत्व? झाड. आणि त्या बदल्यात बुरशी काय देते झाडाला? तर क्षार आणि पाणी. In turn, fungi supply minerals and waters to the plant. Some fungi and algae live together. काही शैवाल आणि बुरशी सुद्धा एकत्र राहतात. Some fungi and algae live together. Fungi provided water, minerals as well as shelter to the algae. त्यावेळी बुरशी शैवालाला निवारा आणि पाणी देते आणि क्षार पुरवते. त्या बदल्यात शैवाल बुरशीला अन्न पुरवतो. या प्रकरणातून तयार होणारे एक सहजीवी वनस्पतीचं उदाहरण आहे की ज्याला आपण लायकेन असं म्हणतो. लायकेन मीन्स दगडफूल. लायकेन इज द एक्झाम्पल ऑफ सिम्बायोसिस बिटवीन अल्गी अँड फंगी. बुरशी आणि शैवालाचं एक उदाहरण म्हटलं तर दगडफूल आहे. आपल्याला फक्त डेफिनेशन आणि एक्झाम्पल विचारायचं. व्हॉट इज मीन बाय सिम्बायोटिक न्यूट्रिशन अँड एक्झाम्पल लायकेन. नेक्स्ट टाईप पॅरासाइट हेट्रोट्रॉपिक प्लांट्स. हेट्रोट्रॉपिक प्लांट्स. हेट्रोट्रॉपिक मीन्स परपोषी वनस्पती. आपण पाहिलेलं आहे दी प्लांट्स विच डिपेंड अपॉन अदर प्लांट्स फॉर देअर फूड आर कॉल्ड heterotrophic plants. Heterotrophic plants cannot contain chlorophyll. Heterotrophic plants cannot contain chlorophyll. How do heterotrophic plants live? From where do they got food? Have you seen a yellow wire-like leafless climber plants growing on a big tree? What is its name? तुम्ही एखाद्या झाडावर पिवळ्या रंगाची वायरसारखी दोरी पाहिलेली असेल की ज्याला पानं नसतात, काही नसतात, पण ती एक वनस्पती आहे असं आपल्याला जाणवतं, जिला आपण अमरवेल असं म्हणतो किंवा The plants that grow on the body of other plants to obtain food are called parasitic plants. बघा इथं आहे. The plants that grow on the body of other plants. The plants that grow on the body of other plants to obtain food are called parasitic plants. Example, Lorianthus and Cuscuta. लॉरिएन्थिस म्हणजे बांडगुळ, अमरवेल, अशा ह्या वनस्पती आहेत की ज्या वनस्पती अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून राहतात. ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ क्लोरोफिल, कस्कुटा इज कम्प्लिटली डिपेंड ऑन द होस्ट प्लांट्स. हरितद्रव्य नसल्यामुळे अमरवेल ही वनस्पती पूर्णपणे दुसऱ्या वनस्पतीवर अन्नासाठी अवलंबून राहते. हेन्स इट इज सेड टू बी अ कम्प्लिटली पॅरासायटिक प्लांट्स. म्हणून तिला संपूर्ण परजीवी असे म्हणतात. Completely parasitic plant. Who is completely parasitic plant? Cuscuta. You must have also noticed Lorianthus that grows on the tree. झाडावर वाढणारं बांडगुळ सुद्धा आपण पाहिलेलं असेल. Which part of the Lorianthus plant carries out photosynthesis? Which part of the plant, Lorianthus plant, carries out photosynthesis? Leaves. बांडगुळ वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण कोणामार्फत होते? बांडगुळमध्ये. Lorianthus is a partially parasitic plant. Partially means अर्धपरजीवी, कारण ते स्वतःचा न स्वतः तयार करतं, पण अन्नासाठी जे लागणारे पोषक घटक आहेत ते पोषक घटक मात्र होस्ट प्लांटकडून घेत असतं. फ्रॉम व्हेअर डू दे ऑप्टेन मिनरल्स अँड वॉटर्स. बघा आत्ताच मी सांगितलं, फ्रॉम व्हेअर डू दे ऑप्टेन मिनरल्स अँड वॉटर. Lorianthus obtain
necessary minerals and water from the host plant. For the absorption of these nutrients, there are specialized root which are inserted into the xylem of the host plant. एक वेगळ्या प्रकारचे ॲब्सॉर्प्शनसाठी लॉरिएन्थिसमध्ये एक वेगळ्या प्रकारची मुळं असतात की जी होस्ट प्लॅन्टच्या झायलेममध्ये घुसतात आणि तिथून आपल्याला हवं असलेलं वॉटर अँड न्यूट्रिएंट्स कलेक्ट करतात. फाईज लॉरिएन्थिस नोन ॲज पार्शली पॅरासायटिक प्लांट. मी आत्ता सांगितलं होतं तिला अर्धपरजीवी असं म्हटलेलं आहे. लॉरिएन्थिस टेक्स shelter on the host plant. It sucks water and minerals from the host plant but can prepare the process of photosynthesis for its own food. Therefore, it is called a partially parasitic plants. Next plantचा टाईप आहे insectivorous plants. Insectivorous means कीटकभक्षी वनस्पती. इन्सेक्टिव्होरस मीन्स कीटकभक्षी. काही वनस्पती कीटक खातात, मग त्यांना कीटकभक्षी का म्हणायचं? वी हॅव सीन हाऊ सम प्लांट्स फीड अपॉन दी इन्सेक्ट्स टू ऑब्टेन न्यूट्रिएंट्स. पोषक घटक मिळवण्यासाठी वनस्पती कीटक खातात. दीज इन्सेक्टिव्होरस प्लांट्स जनरली ग्रो in the soil or water deficient in nitrogen compound. आपण मागील वर्षीच पाहिलेलं होतं की प्रामुख्याने नायट्रोजन संयुगाचा अभाव असणाऱ्या वनस्पती जमिनीत किंवा पाण्यामध्ये वाढतात. द प्लांट बॉडी ऑफ ड्रॉसेरा बर्मानी हॅज अ फ्लावर लाईक ॲपिअरन्स. ड्रॉसेरा बर्मानी ही सुद्धा कीटकभक्षी वनस्पती आहे आणि ही एखाद्या फुलासारखी दिसते. इट ग्रोज क्लोज टू द ग्राउंड. जमिनीच्या जवळ वाढते. इट्स लीव्ज आर अट्रॅक्टिव्हली पिंक अँड रेड कलर. विथ हेअर्स ऑफ द मार्जिन. त्याच्या कडांभोवती गुलाबी रंगाचे असे केसासारखे तंतू असतात. Droplets of sticky substances found on the tips of the hairs attract insects. चिकट असे ड्रॉपलेट्स म्हणजे थेंब दिसतात की जे कीटकांना आकर्षण करून घेतात. दी सायंटिस्ट जॉन्सेन्स बर्मानी आयडेंटिफाईड दिस प्लांट इन श्रीलंका इन 1737 इन श्रीलंका. हेन्स द प्लांट्स नेम्ड आफ्टर हिम. त्याच्या नावावरून त्याला ड्रॉसेरा बर्मानी हे नाव देण्यात आलं 1737 पासून. कीटकभक्षी वनस्पतीमध्ये काय असतं की त्या जमिनीच्या जवळ वाढतात आणि त्यांची एखाद्या फुलासारखी रचना असते आणि ती जमीनलगत वाढते. पाने आकर्षक असतात आणि त्या आकर्षक पानामुळे काय होतात तर कीटक त्यांच्याकडं आकर्षिले जातात आणि कीटकांना त्या खातात. Why does peach plant feed on the insects even though it produces by the photosynthesis? बघा आता घटपर्णी वनस्पती जी आहे ती प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये भाग घेते, परंतु ती कीटकभक्षी का आहे? स्वतःचा न स्वतः तयार तर करते, मग ती कीटकभक्षी का आहे? बिकॉज ऑफ टू फुलफिल द नीड ऑफ नायट्रोजन, डिफिशियन्सी ऑफ नायट्रोजन, टू कंप्लीट द डिफिशियन्सी ऑफ नायट्रोजन. पिचर प्लांट इज अ इन्सेक्टिव्होरस प्लांट्स. नेक्स्ट टाईप आहे सॅप्रोफायटिक प्लांट्स. सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हणजे मृतोपजीवी वनस्पती. प्लांट्स विच ऑब्टेन फूड फ्रॉम
dead and decaying bodies of other organisms are called saprophytic plants. Plants which depend upon dead and decaying bodies of the other organisms. काही वनस्पती ह्या मृत अवशेषावर अवलंबून असतात, कुजलेल्या आणि मृत अवशेषावर अवलंबून असतात. त्यांना सॅप्रोफायटिक म्हणजे मृतोपजीवी प्लांट्स असं म्हणायचं. व्हेरियस टाईप्स ऑफ फंगी लाईक मशरूम अँड ईस्ट आर दी सॅप्रोफायटिक. एक्झाम्पल म्हटलं तर मशरूम आणि ईस्ट. फंगी सिक्रिट्स डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ऑन दी डेड रिमेन्स टू digest or break down the carbon compounds they contain. The resulting solution is absorbed to obtain nutrients. फंगी काय करते, त्याच्या शरीरामधून एखादा एक त्या मृत अवशेषावर पाचकरस सोडतात आणि त्यातील कार्बन पदार्थांचे विघटन होऊन त्यापासून तयार होणारे द्रावण शोषून घेऊन पोषक घटक मिळवतात. In this lecture, we learnt about biological fixation of nitrogen, atmospheric fixation of the nitrogen, symbiotic nutrition, heterotrophic nutrition, insectivorous plants, saprophytic plants. इथंपर्यंत शिकवलेला भाग आहे तो व्यवस्थित लक्ष देऊन वाचायचा, व्यवस्थित ऐकायचं आणि नंतर आपल्या वहीमध्ये ह्याच्या महत्त्वाच्या नोट्स काढून ठेवायच्या आहेत. आणि पुढचा उरलेला जो भाग आहे तो पुढच्या तासाला घेतला जाईल. धन्यवाद.